घोंगावणाऱ्या झंझावाताचं आव्हान स्वीकारावं, सोसून ऊन वारे वटवृक्षासारखं विशाल व्हावं, जिंकत जाऊन प्रत्येकाला हृदयावरती राज्य करावं, खंबीरतेनं पाऊल टाकत तळव्यावरती विश्व धरावं, तळव्यावरती विश्व धरावं. तुम्हाला कुणी अधिकार दिला त्याचा मानसिक छळ करायचा? अध्यक्ष महोदय, 100 प्रकल्प मी सांगू शकेल. जो कुकडीचा कालवा 120 किलोमीटर कालव्याचं बांधकाम मी केलं तेव्हा मांगी तलावात पाणी गेलं. मी जे निवडून आले ते एकनाथ खडसेच्या भरोशावर 50 आमदार निवडून आलेले. हा एकनाथ खडसे होता, हे माझं सरकार होता, शिवसेना भाजपचं मी कृष्णा खोरीची स्थापना केली. गेली 40 वर्षे महाराष्ट्राच्या राजकीय क्षितिजावर तळपणारा स्वयंप्रकाशित तारा, स्वकर्तृत्वाने जनतेच्या मनावर अधिराज्य गाजवणारा, दीनदुबळ्यांचा कैवारी, अनाथांचा नाथ आणि महाराष्ट्राचं झंझावाती नेतृत्व नाथाभाऊ म्हणजेच एकनाथराव खडसे. जनसेवेचा मानबिंदू एकनाथराव खडसे. नाथाभाऊ आजच्या दिवशी म्हणजे 2 सप्टेंबर 2020 रोजी वयाच्या 68व्या वर्षात पदार्पण करीत आहेत. गेली 40 वर्षे अविरतपणे जनसामान्यांसाठी झटणाऱ्या या व्रतस्थ नेत्याची ही कर्तृत्वगाथा. संत मुक्ताबाईंच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर तालुक्यातील कोथळी या गावात भाऊंचा जन्म झाला. मुक्ताईच्या आशीर्वादाने आणि जनसामान्यांच्या पाठबळावर कोथळी या आपल्या जन्मगावच्या सरपंचपदी निवडून येत 1987 साली नाथाभाऊंनी आपल्या राजकीय कारकिर्दीचा श्रीगणेशा केला. साधारण कुटुंबात जन्मलेले, कुटुंबात कुठलीच राजकीय पार्श्वभूमी नसतानाही अल्पावधीतच नाथाभाऊंनी स्वकर्तृत्वाने जिल्हा पातळीवर स्वतःची ओळख निर्माण केली. भाजपा जिल्हाध्यक्ष ते मुक्ताईनगर विधानसभेची उमेदवारी असा पहिला टप्पा त्यांनी अल्पावधीतच पार केला. 1990 साली ते प्रथमच आमदार म्हणून निवडून आले आणि त्यांच्या राजकीय कारकिर्दीला खऱ्या अर्थानं सुरुवात झाली. 1990 ते 2019 या 30 वर्षांच्या कालावधीत सलग 6 वेळा आमदार म्हणून निवडून येणाऱ्या नाथाभाऊंचा राजकीय प्रवास थक्क करणारा आहे. अन्यायाला वाचा फोडणारी भिडस्त वृत्ती, एखादा प्रश्न मांडताना सखोल आणि चिकित्सकपणे केलेली मांडणी, अंगीभूत वाक्चातुर्य आणि जनतेच्या प्रश्नांविषयी असलेलं गांभीर्य या साऱ्यांचा समावेश करून विरोधकांवर हल्ला चढवत विधानसभेत केलेल्या नाथाभाऊंच्या भाषणांनी संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष वेधून घेतलं. राज्याच्या प्रतिष्ठा तुम्ही गमावली. आज दिसताय अशा रीतीने कागदोपत्राच्या संदर्भामध्ये पुराव्याने मी तुमच्या समोर मानतोय. कुठं गेलाय तुमचं राज्य? उच्च शिक्षण खात्याच्या अर्थसंकल्पीय चर्चेस उत्तर देताना केलेल्या अभ्यासपूर्ण भाषणाने नाथाभाऊंची ओळख संपूर्ण महाराष्ट्राला झाली. एकनाथराव खडसे स्वतः शेतकरी पुत्र आहेत. शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये येणारे अनेक उतार चढाव, नैसर्गिक आपत्ती, शेतकऱ्यांच्या समस्या, शेतमजुरांच्या समस्या, खतांच्या समस्या, सावकारांकडून होणारी लूट या सर्व गोष्टी त्यांनी स्वतः अनुभवल्या असल्याने शेतकऱ्यांच्या नेमक्या समस्यांची त्यांना जाण आहे. विधानसभा सदस्य ते विरोधी पक्षनेता म्हणून त्यांनी शेतकऱ्यांची बाजू अत्यंत अभ्यासपूर्ण आणि रोखठोकपणे सरकार दरबारी वेळोवेळी मांडली आहे. शेती आणि मातीशी असलेली बांधिलकी त्यांनी प्रत्यक्षात कृतीत उतरवली. भाऊंनी राबवलेल्या मुक्ताई जलसिंचन योजनेच्या माध्यमातून शेतीला मुबलक प्रमाणात पाणी उपलब्ध करून दिले. कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी सूतगिरणी उभारली. मुक्ताईनगर तालुक्यातील बंद पडलेला संत मुक्ताबाई सहकारी साखर कारखाना नव्याने उभारला. आपल्या मतदारसंघापुरतेच नियोजन न करता खान्देश परिसरात विविध जलसिंचन योजना, लहान स्तरावरील धरणे, वेगवेगळे वॉटर बॅरेजेस त्यांनी प्रत्यक्षात आणले. नाथाभाऊंनी तापी पाट बंधारे महामंडळाची निर्मिती करून खानदेशातील शेतकऱ्यांना न्याय मिळवून दिला. निधी वाटपाच्या बाबतीत शासन दरबारी खानदेशला न्याय मिळावा व खानदेशसाठी अधिकाधिक आर्थिक तरतूद प्राप्त व्हावी यासाठी
सर्वपक्षीय आमदारांना एकत्र आणून त्यांनी निधी मिळवण्याचा प्रयत्न केला आणि त्यात ते यशस्वी देखील झाले. कृषी क्षेत्रासोबतच जळगाव जिल्ह्याचं सहकार क्षेत्रातही नाथाभाऊंचे योगदान उल्लेखनीय आहे. विविध कार्यकारी सोसायटी, खरेदी विक्री सोसायटी, सहकारी तत्वावरील सूत गिरणी, सहकारी साखर कारखाना, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, जिल्हा दूध उत्पादक फेडरेशन मध्येही नाथाभाऊंनी आपले नेतृत्व सिद्ध केले आणि सहकाराद्वारे विकासाची पायाभरणी केली. नाथाभाऊंनी आपल्या विकास कामांचे क्षेत्र केवळ स्वतःच्या मतदारसंघापुरताच मर्यादित न ठेवता जळगाव, धुळे आणि नंदुरबार पर्यंत विस्तारले आणि आपल्या कार्याचा विस्तार केला. महाराष्ट्राच्या विधानसभेत जळगाव, धुळे आणि नंदुरबार या खानदेशातील जिल्ह्यांचा आवाज बुलंद करणारा नेतृत्व म्हणून नाथाभाऊ ओळखले जाऊ लागले. 1995 साली भारतीय जनता पार्टी व शिवसेना पक्षाचे युती सरकार महाराष्ट्रात प्रथमच सत्तेत आले. युती शासनाच्या काळात उच्च व तंत्रशिक्षण मंत्री, अर्थमंत्री आणि पाटबंधारे खात्याचे मंत्री म्हणून नाथाभाऊंचा मंत्रिमंडळात समावेश झाला. मंत्री असताना भाऊंनी आपल्या निर्णय क्षमतेची आणि कार्यक्षमतेची चुणूक दाखवली. अवघ्या महाराष्ट्राचं भूषण असलेल्या कोयना धरणावरील विद्युत प्रकल्पाचा 4था टप्पा उभारण्यात पाटबंधारे मंत्री श्री एकनाथराव खडसे यांचा सिंहाचा वाटा आहे. तत्कालीन मुख्यमंत्री श्री नारायण राणे व उपमुख्यमंत्री श्री गोपीनाथजी मुंढे यांच्याकडे सततचा पाठपुरावा करून प्रलंबित असलेल्या या कोयना प्रकल्पासाठी नाथाभाऊंनी मंजुरी मिळवली. नाथाभाऊंच्या खंबीर पाठबळाने आणि कुशल अभियंत्यांच्या अथक परिश्रमातून अद्भुत, विस्मयकारी असा कोयना जलविद्युत प्रकल्प साकारला गेला. विधानसभेतील व्हॅट करावरच्या चर्चेत सहभागी होऊन सलग 8.5 तास भाषण करण्याचा विक्रम नाथाभाऊंच्या नावावर आहे. महाराष्ट्रातील युती शासनातील प्रभावी मंत्री म्हणून त्यांची ओळख निर्माण झाली. दूरदृष्टीने विचार करून जलसिंचन, कृषी क्षेत्रासाठी केलेले नियोजन, महसूल मंत्री म्हणून आखलेल्या योजना, अर्थमंत्री म्हणून केलेले प्रभावी काम यामुळेच एकनाथराव खडसे यांचे नेतृत्व राज्य स्तरावर जनमान्य झाले. 2014 पर्यंतच्या काळात ते सातत्याने विरोधी पक्षात राहिले. विरोधी पक्षाचा आमदार म्हणून विधानसभेत सरकारवर केलेली टीका, शासनाच्या झालेल्या चुका, घोटाळे, अकार्यक्षमता, शेतकऱ्यांबद्दलची अनास्था याबाबत विरोधी पक्षनेता म्हणून त्यांनी सक्षम भूमिका निभावली. तत्कालीन सत्तारूढ पक्षावर आणि त्यांच्या मंत्रिमंडळावर विरोधी पक्ष नेत्याची जरब त्यांनी निर्माण केली. यामुळेच सत्तारूढ पक्षातील नेत्यांनी सुद्धा श्री एकनाथराव खडसे यांच्या प्रभावी भाषणांची नोंद घेऊन महाराष्ट्र राज्य विधानमंडळाकडून उत्कृष्ट संसदपटू पुरस्काराने गौरवण्यात आले. मंत्रालयात सचिव म्हणून तत्कालीन कार्यरत असलेले अधिकारी आजही नाथाभाऊंच्या झपाटलेल्या आणि अभ्यासू कार्यपद्धतीचे आवर्जून स्मरण करतात. आपल्या अनोख्या कार्यशैलीने अनेक अधिकाऱ्यांसोबत भाऊंचे मैत्रीपूर्ण संबंध जोडले गेले. नाथाभाऊंच्या कार्याने प्रभावित होऊन अनेक आमदारांनी त्यांची कार्यशैली आत्मसात करण्याचा प्रयत्न केला. तत्कालीन उपमुख्यमंत्री तसेच भाजपाचे लोकप्रिय नेते स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे यांच्याशी असलेली घनिष्ठ मैत्री सर्वश्रुत होती. म्हणूनच की काय, गोपीनाथ नंतर एकनाथ अशा शब्दात जनसामान्य भाऊंच्या कार्याचा गौरव करतात. नाथाभाऊंच्या रूपाने महाराष्ट्राला एक अभ्यासू आमदार दिला. विधानसभेत नाथाभाऊंचा आक्रमकपणा उभ्या महाराष्ट्राने पाहिला आहे. जशी कुंकवाविना सुवासिनी ही कल्पना करवत नाही, तशी एकनाथ विना विधानसभा ही कल्पनाच करवत नाही, अशा शब्दात भाजपाचे राष्ट्रीय नेते स्वर्गीय प्रमोदजी महाजन यांनी नाथाभाऊंच्या कार्याचा गौरव केला आहे. भाऊंच्या नेतृत्वाचा, त्यांच्या कार्याचा आणि विधिमंडळातील अभ्यासपूर्ण भाषणांचा आदर्श घेत स्वपक्षातील तसेच विरोधी पक्षातल्या अनेक आमदारांनी आपले कर्तृत्व सिद्ध केले आहे. भाऊंच्या प्रभावी राजकीय वाटचालीसोबतच पक्ष संघटनेचे कार्य सुद्धा उल्लेखनीय आहे. जळगाव, धुळे आणि नंदुरबार
या तीनही जिल्ह्यात पक्ष संघटन मजबूत करण्याचा नाथाभाऊंचा सिंहाचा वाटा आहे. अनेक स्थानीय पक्षीय कार्यकर्त्यांना ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद, नगरपालिका, महानगरपालिकेचे नेतृत्व करण्याची संधी नाथाभाऊंनी मिळवून दिली. खानदेशातील भारतीय जनता पक्षाच्या संघटनात्मक आणि राजकीय विस्तारात नाथाभाऊंची भूमिका निर्विवादपणे खूप मोठी आणि उल्लेखनीय आहे. नाथाभाऊंच्या नेतृत्वानेच खानदेशला भाजपाचा बालेकिल्ला म्हणून ओळख मिळाली. प्रभावी कर्तृत्वाने, संघटन कौशल्याने आणि विकासात्मक कार्याने आपलं नेतृत्व विकसित करून भारतीय जनता पक्षाच्या पहिल्या फळीच्या नेत्यांमध्ये नाथाभाऊंनी आपले स्थान निर्माण केले. जनतेच्या सेवेसाठी अविरत झिजणाऱ्या या लोकनेत्याला वैयक्तिक आयुष्यात अनेक दुःखद आणि कठोर प्रसंगांना सामोरे जावे लागले. निखिल या आपल्या एकुलत्या एक मुलाचा अकाली मृत्यू मनोधैर्य खचवणारा आणि भाऊंना अंतर्बाह्य हेलावून टाकणारा होता. जनतेनं दिलेलं अफाट प्रेम आणि कार्यकर्त्यांचं मिळालेलं बळ यातूनच ऊर्जा घेऊन नाथाभाऊ पुन्हा उभे राहिले. माझ्या निखिलला मला तुमच्यात पाहू द्या असा कार्यकर्त्यांना धीर देत डोंगराएवढं दुःख पचवून भाऊंनी जनसेवेचा पुनश्च हरिओम केला. स्वभावातील आक्रमकता, स्पष्ट वक्तेपणा, मांडणीतील टोकदारपणा, राखून न ठेवता भूमिका मांडण्याचा पारदर्शी स्वभाव आणि आपल्या बेधडक वृत्तीने महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर सतत घोंगवणारा एकनाथराव खडसे नावाचा हा झंझावात जनसेवेचा मानबिंदू एकनाथराव खडसे या ग्रंथात अधिक विस्तृतपणे मांडला गेला आहे. प्राध्यापक डॉक्टर सुनील नेवे यांच्या लेखणीतून साकारलेला हा ग्रंथ सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात कार्य करणाऱ्या भावी पिढीला नक्कीच दिशादर्शक ठरेल. नाथाभाऊंच्या 68व्या वाढदिवसाचे औचित्य साधून प्रकाशित होणारा हा ग्रंथ पिढ्यानपिढ्या प्रेरणा ग्रंथ म्हणून वाचला जाईल आणि नाथाभाऊंच्या अफाट जनसेवेचे पर्व प्रकाशमान करत राहील यात शंका नाही. वर्तमानात भाऊ सत्तेच्या कुठल्याच खुर्चीत विराजमान नसले तरी जनता जनार्दनाच्या मनात सदैव विराजमान आहेत. कोथळी गावच्या सरपंच पदापासून सुरू झालेली ही कारकीर्द मुख्यमंत्री पदाचा प्रबळ दावेदार असलेल्या मंत्र्यापर्यंत पोहोचावी यातच त्यांच्या जनमान्य नेतृत्वाची साक्ष देते. वैयक्तिक आरोग्यविषयक अडचणी, कुटुंबावर आलेली संकटे यावर मात करीत सौभाग्यवती मंदाकिनीताई, स्नुषा, खासदार रक्षाताई, कन्या, रोहिणी आणि शारदा यांच्या साथीने हा जनसेवेचा वारकरी आपली वाट चोखाळत राहील. अनेक वादळांना खंबीरपणे सामोरा जाणारा नाथाभाऊ नावाचा हा विशाल वटवृक्ष अनेक दुर्बलांना, वंचितांना मायेची आणि हक्काची सावली सतत देत राहो हेच मागणे. आणि नाथाभाऊंसारखी माणसे परमेश्वरा आम्हाला दे अशी आर्त विनवणी सुद्धा परमेश्वराकडे करावीशी वाटते. परमेश्वरा आम्हाला अशी माणसे दे, नाथाभाऊंसारखी. निर्धारी मनाची, उदार हृदयाची, खऱ्याखुऱ्या निष्ठेची आणि मदत करायला सिद्ध असलेल्या नाथाभाऊंसारखी. अधिकाराचा मोह ज्यांना खाऊन टाकत नाही, अधिकार पदाच्या फायद्यासाठी जी विकली जात नाही, ज्यांच्यापाशी निश्चित मते आणि तीव्र इच्छा आहे. आपल्या प्रतिष्ठेची ज्यांना कदर आहे, खोटे न बोलणारी, लुच्च्या प्रशंसेला न बदणारी अशी माणसे नाथाभाऊंसारखी. परमेश्वरा आम्हाला अशी माणसे दे. सूर्याचा मुकुट धारण करणारी माणसे, सार्वजनिक जीवन आणि व्यक्तिगत विचारात धुक्याच्या वर जगणारी माणसे. परमेश्वरा आम्हाला अशी माणसे दे. आजच्या काळात तीच गरज आहे. आजच्या काळात तीच गरज आहे.